नमस्कार मंडळी. लाईफ मधल्या टेन्शन्सना लावायला लगाम घेऊन आलोय हास्याचं तुफान, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 25च्या तलवारी टायमिंगच्या दगडावर पाजळून कॉमेडीच्या महायुद्धासाठी सज्ज असलेल्या आपल्या दोन्ही गावच्या गावकऱ्यांचं आणि त्यांच्या इनामदारांचं. त्याचबरोबरीने स्वागत करूया कॉमेडीच्या मैदानात पडणाऱ्या प्रत्येक डावाला दिलखुलास दाद देणाऱ्या आपल्या सरपंचांचं, अर्थात कुंकू लावते माहेरचं या चित्रपटातील लोकप्रिय जोडी, ज्यांनी आपल्या हृदयात कायमचं अढळ स्थान निर्माण केलं, अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक. या सिनेमाच्या वेळचा किस्सा सांगते. मला जेव्हा सांगण्यात आलं, माझ्यासाठी हिरो बघत होते त्यावेळी की हा हिरो अलकाताई, तो हिरो वगैरे, आणि प्रसाद ओकचं नाव ऐकलं. प्रसादने त्याआधी माझ्याबरोबर वैभव लक्ष्मीमध्ये काम केलं होतं आणि त्यात तो माझा दीर होता आणि माझ्यावर लहान आहे प्रसाद, माहिती असेल, आणि तुम्हालाही सगळ्यांना जगजाहीर आहे ते. आणि मला जेव्हा सांगितलं प्रसाद ओक तुमचा हिरो आहे, म्हटलं मी अजिबात करणार नाही त्याच्याबरोबर, तो खूप लहान आहे माझ्यावर. तर प्रसाद आणि आनंद माझ्या घरी आले. आनंद अभ्यंकर, प्रसादला लक्षात आहे. प्रसाद म्हणाला, अलकाताई मी मिशी वाढवतो, मी जाड मिशी ठेवतो, पण तुम्ही असं सांगू नका की मला घेऊ नका. तर मंडळी, बुधवार गुरुवारी रथी महारथींच्या हास्य कल्लोळात रमणारे प्रसाद ओक या सीझन मधल्या नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विनोदाच्या टिप्स देण्यासाठी खास करून आज इथे आलेले आहेत. त्यांचं विशेष स्वागत. ज्या व्यक्तीबरोबर मी माझ्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली, आज त्या व्यक्तीबरोबर मला शेजारी बसायचा मान मिळतोय. अजून देवानी माझं काय स्वप्न पूर्ण करायला हवं असं मला वाटतं. चला तर मग बघूया या आठवड्यात कोण होतोय महाराष्ट्राचा कॉमेडीचा जहागीरदार आणि मिरवतोय हा मानाचा फेटा, अर्थात जो वाजवेल पंच तोच गाजवेल हा मंच. तेव्हा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आता तिकीट खिडकीवरची धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य बुद्रुक मधून. एकावर एक कडक पंचस टाकत वातावरण दणाणून सोडणारा हास्य नगारा प्रसाद खांडेकर आणि कुठल्याही मैफिलीत साथ देऊन ती मैफिल सुरेली बनवणारी हास्य संवादिनी, अर्थात समीर चौघुले. हॅलो हॅलो, हा बोल बोल. हो अगं पोचलोय मी इथे, बॉक्स ऑफिस जवळ पोचलोय. हो हो अगं पार्किंगला लेट झाला जरा खाली. हो काढतो, हो 4 तिकीटे काढतो. हो ऋतिक रोशनचा पिक्चर. हो हो काढतो काढतो. हो ऋतिक रोशन म्हणजे राकेश रोशनचा मुलगा. हो माहिती आहे माहिती आहे. हो हो तोच तो. जास्त स्पेसिफिक सांगू नकोस तुम्हाला, मला माहिती आहे. माहिती आहे मला, ऋतिक रोशन माहिती आहे मला. हां 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 काढतो 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 काढतो. हां नाही मी बघतो. हां हो हो तू तिथे थांब. सुनो हे 4 ऋतिक रोशन 4 ऋतिक रोशन. हो या हो. अरे नाही गर्दी नाही आहे, मी एकटाच आहे. हो सहज तिकडे मिळतील. हां हां हो करतो. हां हां ए हां अगं तू ठेवलास फोन तर मी बोलणार ना पुढे, बोलू दे ना. हां तू ठेव. हां हां अच्छा ओके चल चल चल. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. ए जाड्या, ऐकायला येत नाही? ए थंड, ऐकायला येत नाही तुला? 4 तिकडे दे, ऋतिक रोशनचा पिक्चर. चल बघतो काय? 4 तिकीट ऋतिक रोशनचा पिक्चर दे. याला पुढचं आठवत नाही हे?
बस करा एवढा असतो काय आळस आहे ए. बस कर ना. नमस्कार. ही काय पद्धत आहे नमस्कार करायची? ऋतिक रोशनचा पिक्चर आहे, 4 तिकीट दे लवकर. कोणता पिक्चर? असं काय बोलते तू? यार तू बंकस करू नको यार. आटप आटप लवकर आटप. टपतोय फिल्म कोणती? अरे हा असाच आहे. अरे हा स्लो आहे. अरे आता मी काय करू? ए दुसरं कोणी आहे का? ए ए हॅलो. ए दुसरा कोणी? ए दुसरा कोणी बोल. कुशक सगळे लंचला गे. कळलं कळलं लंचला गेले. कळलं कळलं मला. लंचला गेले. अरे बापरे आता मी काय करू? मी माझे तिकीट काढून घेतो. कुशक शुक असं पटकन बोलायचं ते. शुकू शुकू असं. नो एंट्री. बोल लवकर बोल ना बाबा लवकर बोल ना. मला कळलंय ते. तू तरी मला तिकीट दे ना काढून. 4 तिकीट दे. ऋतिक रोशनचा 4 तिकीट दे मला लवकर. 2 नाही आहेत. 4 तिकीट आहेत रे. 4 तिकीट आहे. ऋतिकचे 2 पिक्चर आहेत. हो माहित. बोल लवकर. बोल ना. कोणता पिक्चर बोल पुढे. कळलं पाहिजे? पुढचं. हा पाहिजे. साऊथ इंडियन हिरोईन आहे. तू मला पिक्चर पाहिजे. लवकर दे बायको. वाढ लवकर लवकर दे मला पिक्चर. ओके. अरे ओके म्हणाला एवढा वेळ लावतो तू यार. ओके मला वाटलं महत्वाचं काहीतरी असं. ओके. किती तिकीट? 4 4 4. ओके. टिचकी वाजून मला नाही बोलवायचं. हॅलो. मार माव. पैसे बोल पैसे किती पाहिजे? बोल बोल. 1,000. अरे ओके ओके हरकत नाही. हरकत 1,000 पाहिजे. हे घे. एक मिनिट. हा हे घे. चल हे घे. 500. एकत्र सांगणार रे. 500 वेगळं काय सांगतो तू? एक मिनिट थांब जरा. हे घे 500. 1,500 चल. हा हे घे. 7 रुपये. 7 रुपये सुट्टे चल. अरे एकत्र सांग रे. 7 आहे तर मुद्दामून 60 केलंस तू. मला माहितीये. एकत्र सांग ना जरा तू. एक काम कर. हे पैसे राहू देत. कार्ड घे. तू कार्ड घे. हे घे स्वाईप कर. कार्ड. यार अंशू ये ना. बॅलन्स तरी होईल काहीतरी. यार काय आहे यार? अरे कुठून सापडलं अरे? बायको वाट बघते अरे. पी. काय पिऊ आता? काय पिऊ? नंबर. काय आता? काय दे ना. टाका. अरे क्रिया पण नको पूर्ण करू. मला कळतं रे बाबा.
त्या काय म्हणून मला नको सांगूच आहे. अरे टाइम आउट झाला तू बोलेपर्यंत ट्रान्झॅक्शन. मी परत काय काय नको परत करू इकडे आण. काय नको परत करू. अरे पुढे आण हात. पुढे तर येशील. पुढे ये ना जरा. ये तो कळला तो कळला. ये पुढे. 1560. हे ना असं आयुष्यात केलं गे. अरे चुकून ते सॉरी सॉरी. अरे एक मिनिट रक्त कसं आलं रे बराबर. ते नाही तुझ्यावर गेलं. त्याला नाही राहायचं तुझ्या शरीरात. बाहेर पडायचं म्हणून आलं ते. सॉरी 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 म्हटलंय. हो अरे याला लागलंय तरी असं ओरडतोय तो. तिथे तरी वेदनेला सुद्धा काही कळत नाही तुझ्या. सॉरी सॉरी. दुखतंय का. आता बरं वाटत. सेम एक्सप्रेशन कशा देतोस मग. दुखतायला पण तेच बरं वाटतं पण तेच. चला सॉरी सॉरी. चल कार्ड. कार्ड नको. कार्ड नको राहू दे. एक मिनिट थांब जरा. मी तुला 2000 रुपये कॅश देतो. हां हे घे. 2000 रुपये कॅश घे. मला 4 तिकीट दे. मोबाईलची रिंग पण अशी वाजायला लागली आता. हॅलो. कुठे तुम्ही एक काम कधी वेळेत म्हणून करत नाही. लोक आत गेली सुद्धा. अरे हे गडू बसलाय बघ ना माझ्या समोर. कसा बोलतोय तो. माझं डोकं नका फिरवत. चावेन मी चावेन. अरे ही काय धमकी आहे तुझी. चावेल. नवऱ्याला चावेल. मी बोलू वहिनी नको. माझा जीव घेईल ती तू बोलेपर्यंत. तुझं काय करायचंय. तुझं काम कर ना तू जरा. आपली काय काय आपली आहे बायको. आपण बोला. हॅलो. हा तू ठेव ना बाबा फोन. मी बघतो. येतो 2 मिनिटात येतो. थांब जरा. तू तिकडेच थांब. या. हा. आता कुठे चाललं. आता कुठे चाललास तू. खा झाली मांडीला. मी खाजवतो. तू नको खाजो. शपथ आहे तुला. खाजू नको. खाज या मांडीला आली. बस. थॅ ठीक आहे. वेलकम. क्यू. आता वेलकम नंतर क्यू. तुम्ही ओ माहितीये. देव माणूस आहे माहितीये. रोज खाजवायला या. तुझ्या बापाचं नोकर आहे काय. रोज खाजवायला. अरे इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर. छान खाजवता. आता बसायला. मला तिकीट दे. 4 तिकीट दे मला. काय काय पॉवर जाणार आहे थिएटरची. मग पॉपकॉर्न नको. पॉपकॉर्न नकोय. पॉपकॉर्न नकोय. कॉम्बो. पॉपकॉर्नच नाही म्हटलं. कॉम्बो कुणा बरोबर देणार ते. पॉपकॉर्न नकोयत मला. पॉपकॉर्न दे पॉपकॉर्न दे. दे पॉपकॉर्न दे. मला दे. मला हवे पॉपकॉर्न दे. समोसा दे. समोसा पण दे मला. दे समोसा दे. दे समोसा बाई दे. एकूण झाले 2060. हा ठीक आहे ना. मग मी आता तुला किती द्यायचे. 60 रुपये द्यायचे ना. हे घे. तुम्ही मला 60 रुपये द्यायचे. बाई, मला माहिती आहे ना कशाला एवढं सांगतो. हे घे 500 रुपये घे. चल. ओके. 2 करतो काय रे. 440 परत दे ना मला. देतो. दहाच्या नोटा आहे. एक 2. अरे तू काय याडा आहेस काय. पहाटेपर्यंत देणार आहेस का मला. अरे असं का करतोस तू. हा नको. हे नको. कॅन्सल कर. कॅन्सल.
कॅन्सल कर. ओके. हा कॅन्सल कर. कॅन्सल नाही नकोय मला. कॅन्सल. लवकर झालं कॅन्सल. कॅन्सल झालं. हा कॅन्सल झालंय. 2500 घ्या. तिकीट पण कॅन्सल केलीस तू. अरे मी तुला सांगितलं होतं पॉपकॉर्नचा कॉम्बो काय तो समोसा वगैरे दिला ते कॅन्सल कर. ओ हो, मी करतो. कोणता पिक्चर? अरे अरे आता पुन्हा पहिल्यापासून स्किट सुरू करायला लागणार. अरे काय काय वर्किंग आहे बघ. हॅलो कुठे आहात तुम्ही? पिक्चर सुरू झाला, माझ्या ऋतिकची एंट्री पण झाली आणि अजून तुम्ही आलेला नाही आहात. मला माहिती- नाही मला नाही बघायचा आता पिक्चर. ऐक, ऐक. नाही मी घरी चालले. ऐक आणि ना. तुम्ही येऊ नका घरी प्लीज. अरे ऐक ना. प्लीज नाही तर चावेन मी. हा अगं ऐक ना हे अरे तुझ्यामुळे गेली रे बायको घरी. तुझ्यामुळे गेली गाढवा. शो कॅन्सल झाला. हो बरं झालं सर. हे बघा 7चा शो आहे, तो पण तुम्ही घेऊ शकता. आणि कॉम्बो बिंबो तुमच्याकडे सुट्टी नसली आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. अरे तू बरोबर बोललास. मी नॉर्मलच आहे, तुम्ही सुद्धा नॉर्मल बोला. म्हणजे आल्या आल्या जे केलं ना, ए जाड्या, ए थंड, म्हणून ते होतं. तर कसं आहे, बॉडी शेमिंग ना ही वाईटच. मग ती पुरुषांची करा किंवा स्त्रियांची करा. त्यामुळे कधी कुणाच्या व्यंगावर बोलू नका, कळलं का? टकल्या. ए तू असं का करतो. एक नंबर. हसून हसून डोळ्यात पाणी आलंय आमच्या. तुफान. खूप छान झाला परफॉर्मन्स. बघा सरपंच काय म्हणतायत. अलकाताई बापरे समीर प्रसाद, तगडा अनुभव म्हणजे काय असतं हे दिसून आलं. मला तुम्हा दोघांनाही हक करावं असं वाटतं. आणि डबल धमाका. प्रसादा सम्या, परमेश्वराकडे माझी खूप कळकळीची मनापासूनची प्रार्थना आहे की तुम्ही दोघांनी एकत्र लवकर एक चित्रपट करावा. तेव्हा त्याच्या मागे फक्त हिट असं ॲड होईल. बॉक्स ऑफिस हिट. वाव क्या बात. तथास्तु. हॅट्स ऑफ आहे. कमाल. क्या बात है. थँक्यू सो मच. धन्यवाद. मंडळी भविष्यातल्या बॅडमिंटन मधल्या सुवर्ण पदकाची तयारी तुमच्या समोर घेऊन येत आहेत. ओठांआधी डोळ्यांद्वारे पंच पोहोचवणारा सनीभूषण मुणगेकर, भाषा सांभाळू की विनोद या गोंधळात सुद्धा पंच पोहोचवणारा निमिष कुलकर्णी आणि अवघा हास्य दरबार दणाणून सोडणारी हास्य तुतारी नम्रता संभेराव. हॅलो एव्हरीवन. हॅलो नमस्कार 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 नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. येस येस तोच निमिष कुलकर्णी ज्याच्या मराठीचं या स्टेजवर प्रचंड कौतुक होतं आणि इतरांच्या कॉमेडीचं. वा वा वा. वा 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 वा. असो तर आज मी बॅडमिंटन कोच आहे ॲक्च्युली. तुम्हाला कळलं असेलच माझ्या एकूणच एंट्रीवरून. आणि काय झालंय ना सर, म्हणजे गेली काही वर्ष आमच्या धंद्यात प्रचंड मंदी आहे. कारण बॅडमिंटन हा शिकून खेळायचा खेळ आहे हे अनेकांना माहीतच नाहीये. मी शपथ सांगतो, म्हणजे फक्त आपल्या बिल्डिंग मधल्या अनोळखी मुली पटवायचा आणि रात्री टाइमपास करायचा धंदा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हो ना अंशू दादा. पण
हल्ली सिंधू जिंकली ना, त्याच्यामुळे आमच्या धंद्याला जरा चांगले दिवस आलेत. म्हणजे लोकांना कळलंय की हा खेळ सुद्धा आहे आणि हा खेळून नाव सुद्धा कमावता येतं. त्याच्यामुळे माझी जी अकॅडमी आहे, म्हणजे बॅडमिंटनची अकॅडमी, ती आता मी एक्सपांड करायला घेतली आहे. आणि तुम्हाला सांगतो, कालच मला एका माणसाचा फोन आला होता आणि अलकाताई तो मला फोनवर म्हणाला की मी तुमच्या अकॅडमीच्या एक्सपान्शनसाठी फंडिंग करायला तयार आहे. मी एवढा खुश झालोय आणि तो आज मला भेटायला येणार आहे. हा, त्याची एक अट आहे की त्याच्या मुलीला म्हणे त्याला सिंधू बनवायचंय, त्याच्यामुळे तिला बॅडमिंटन शिकवायचं. आता या लोकांना कोण समजावणार की फक्त रडता यायला लागलं म्हणून अलकाताई होता येत नाही ना. त्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत आणि डेडिकेशन लागतं. असो, आपल्याला पैसे मिळाल्याशी मतलब. नमस्कार सर. नमस्कार. मी निसानी. हो का? हिचा पप्पूस. अरे वा. आणि ही माझी पोरगी स्वीटी. सर, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. काय सांगत, तुला मना भेटून आनंद झाला? हो. पण मला तर हिच्या आवशीला भेटून आनंद झाला. म्हणजे अरे आनंद हिचा मोठा भाव. आई शपथ, मला वाटत होतं हे सगळे चांगले करतात म्हणून यांना फेटा मिळतोय. आपला खूप मोठा हातभार आहे यांना फेटा मिळून देणार. हो सर सर, हिला बॅडमिंटन शिकवा तुम्ही. हा, मी शिकवणार ना. हा, आणि नंतर कॉपच्यात मला पण घेऊन शिकवा. तुम्हाला का? नाही, घरी जाऊन मी तिची प्रेस्टीज घेईन ना. काय घेईल? प्रेस्टीज. तुम्ही जी प्रेस्टीज घेणार आहात ना, त्याच्यासाठी 2 रॅकेट लागतील ऍक्च्युली. दोन racket. हे बघ दाखव छान. आहे ना आमच्याकडे बापरे, दोन. 2 आहेत? दोन वा, वा, racket. वा, तयारीत. Okay. जाम भारी बोल. सर, या बॅटने बॅडमिंटन खेळतात? अरे ही साधी सुधी बॅट नाही आहे. याची ना एक वेगळी सॉलिड केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री? फंक्शन फंक्शन. अच्छा, काय फंक्शन आहे? हे बघ, हे असं आपण जेव्हा रॅकेट खेळायला जातो ना, मग असं खेळता खेळता अचानक आपल्याला मच्छर चावत, मग सपाक्यात मच्छर तिकडे आणायचं. आणि असं टोलवलं ना की सपाक्यात मच्छर मारतात. सपक सपक सपक. ऐका ना सर, मच्छर मारणं हा मूळ आणि एकमेव उपयोग आहे या बॅटचा, बाकी काहीच उपयोग नाहीये. हे बघा, बॅडमिंटनची बॅट नाही अशी असते. असे हे सर, हा, ही वजनी जल आहे. ओरिजिनलच आहे ती. हो. नाही पापूस, मी का बोलतो हलकी अरे खाता पिता घरची नाही वाटत ती बॅग. अगं, ए, तू इतक्या खात्या पित्या घरची वाटायला लागलीस ना की जी कॅरेक्टर तुला आधी जमायची ना ती तुलाच जमेन अशी झाली आहेत आता. याचा विचार कर जरा. तिने रे, मी अपमान नाही करायचा माझा. हा, सांगते आधीच. हा बघ, सॉरी. समजाव. शाबास शाबास. You deserve this. जरा ना तुमची सिनियरिटी बाजूला ठेवा. हा, चल ठेवली, चल बाजूला ठेवली. चल. ती रॅकेट हातात घ्या. हा, घेतली, हा, चल. हा, बघ ती नीट बघ हा, कशी नीट असते. बघते. हे पापूस, हा? हे पापूस, याची वात कुठे आहे? वात पेटली गप्प बस. रॉकेट आहे का ते? रॉकेट आहे ते? वाट सुटे रॉकेट आहे? रॅकेट आहे ते? काय ते? शटल सारखं हवेत उडवेल ना तुला. गप्प बस. हे काय बोलला रे तू? काय बोलला तिला? ती छाती बिती फोडून टाकीन तुझे, ना फुफ्फुसात चेपून टाकीन, ना मानेवर माझं ढोपरच मारेन. मी फक्त तिला समजवत होतो, ओरडत नव्हतो. मला दाखव बरं बॅट कशी पकडायची हातात. हा, मी नाही सांगते. हे बघ, हे ना, हे असं अशी अशी पकडायची करवा चौथा टाईप. करवा, विनोदाचा चौथा करवा तुम्ही पहा. बॅडमिंटन अशी पकडतात, अशी पकडतात, अशी. कशी? हे बघ, अशी किंवा अशी. अशी सर्व्हिस करायची किंवा अशी. बाळा, मी अशी दाखवतो.
बाळा मी काय दाखवतो तू काय करते ते माझं पापूस बघ कसे करतं मांगे ते करतं मी आजची नको ऐक ना माझं नको स्वतःच्या बापशाकडे लक्ष देऊ का? त्याचं करिअर आहे का याच्यात मग नको ना लक्ष देऊ त्याच्याकडे तू स्वतःचा स्वतः कर ना आणि तुम्ही का शिकवताय नका ना शिकवू तिला चुकीचं हे जे तुम्ही दाखवता ना हे वलवायचं असतं आणि ही वल्ली तुम्ही समुद्रात घेऊन गेलात ना आणि होडीत बसलात तर तुमची वल्ली फक्त वल्ली होईल कारण पाणी त्या जाळ्यातून सगळं निघून जाणार आणि जास्तीत जास्त शेवाळा अडकेल त्याच्यात काय सांगतो पण तुमची होडी तिकडेच राहील कळलं वसारे वसारे जाम भारी बोलतस रे तू एक काम कर ना हे जे कोचिंग आहे ना ते सोडून टाक आणि माझ्या वरीवर ये चल हा तुला माहितीये आम्ही त्या दिवशी ना या रॅकेटवर असा मस्तपैकी जावला पण भाजलाय बोल काय रावच लागलं माहितीये आपण ना रॅकेट बाजूला ठेवूया रॅकेट नको बाळा हा रॅकेट चांगली नसते चल. आपण जरा बेसिकला येऊया हा, चालेल. हा? आपण ना डायरेक्ट कोर्टात जाऊया या असल्या अवृषा गोष्टीसाठी तू डायरेक्ट कोर्टात नेतस आता तुला सॉरणार नाही तरी तुला सांगितलं होतं कोयता घेऊन ये माझा पण तू घेतला नाही कोयता आता याला सॉरणार नाही आता याला डायरेक्ट गोलीच घालतो गोलीच घालत सुका बोंबील मी आंघोलीला जाताना तुला सांगितलं मांजा खिशात घोरा ठेव नाही तू सुका बोंबील ठेवलंस माझं चुकलं पापूस मी चुकून तुमच्या खिशात बॉम्बिल घेतला पण मग बॉम्बलाचं राशन काय घातलं मी घोरा तरी तुझ्या औशीचा मला फोन आला होता काय मंगून ते रस्त्यामधले बोंबील ठपाक ठपाक फुटतायत ठपाक 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 ऐक ना 7-12 फेकून मारतील आता ते आपल्याला प्लीज नको सन्मानाने मिळवायचं आपल्याला तो नको ना रे मी पाया पडतो तुझ्या बॅडमिंटनचा कोर्ट असतो कळलं बाळा तुला शिकायचं सिंधू व्हायचं हा, ना मला इकडे सिंधू. इकडे होतो इकडे होतो, हा. तुम्ही तिकडे वा हा. मी शिक बाळा हा मी ना हा ही रॅकेट देणार आहे आता तुला हा हा ही घ्या. हा सर तुम्ही हे घ्या हा बाळा ही रॅकेट नीट वापरा हा, तुला का? सिंधू व्हायचंय म्हणून मी देतोय मी फक्त नाही वापरते नीट पण काय ही रॅकेट मी मलेशियाच्या एका चॅम्पियनशिप मध्ये जिंकलोय माझी खूप स्पेशल रॅकेट आहे ही प्लीज नीट वापर तू सिंधू होणार चालेल. प्लीज Ready. तुम्ही सर्व्हिस करा चल सर चल 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 हा चला, चल मी फुल टाकता चलो गुड टू गो गुड टू गो कमॉन चल Ready. फुल टाकताय मी या क्या जाम भारी पहिल्याच ओव्हर मध्ये कॅच पकडलंस तू तू सिंधू जायली तू सिंधू जायली माझी पोरगी सिंधू जायली मना अभिमान वाटतं तुझा पोरी मना तुझा अभिमान वाटत अरे मनात काय साऱ्या देशाला तुझा अभिमान वाटत सारा देश असंच तू जेव्हा चॅम्पियनशिप जिंकून येशील ना तेव्हा असंच रॅकेट मिळेल तुला गोल्डन रॅकेट आणि मग तुझ्या गळ्यात पहिल्यांदाच भारतातनं पहिल्यांदाच तुझ्या गळ्यात डायमंडचा मिरल पडेल डायमंडचा मिरल असं डायरेक्ट डायमंडचा मिरल टाय घातले अरे तुम्ही माझ्या रॅकेटची टाय घातली तुम्हाला लाज वाटतं का रे फुट हाट निघाय तू वा 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 वसाऱ्यांनो लय भारी परफॉर्म केलं बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई तुमच्या तिघांची एनर्जी सॉलिड होती एकतर ते रॅकेटवर जवळा भाजणं ही कल्पनाच करू शकत नाही किंवा घोरा बोंबल्याच्या रश्श्यात ठेवला आणि बोंबील फाटतायत मजा आली ओव्हरऑल ॲक्ट भन्नाट सॉलिड थँक्यू 11 गुण मिळालेले आहेत प्रसाद दा निमिष तुझं काम मी आज पहिल्यांदाच बघतोय सनीची सगळी नाटकं मला माहिती आहेत आय मीन
त्याला मी नाटकांमधून सुद्धा पाहिलेलं आहे. उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमच्या दोघांचा. नमाबद्दल मी काय बोलणार, नमाबद्दल मी सतत बोलत असतोस. तू भन्नाट आहेस, तू लाजवाब आहेस आणि एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये. मजा आली, खूप मजा आली, खूप मजा आली. ऑल द बेस्ट. बघूया आपले खास सरपंच किती मार्क्स देत आहेत. मंडळी, आता आपल्या ऑफिसातल्या बॉसकडून होणारी जाचाची व्यथा तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य खुर्दचे विनोदवीर अर्थात मराठमोळा गुज्जूभाई, कुलदीप गौर आणि आपल्या भरदार दाढीप्रमाणेच कसदार पंचस टाकणारा विपुल काळे. ओ मागावकर. हा सर, बोला सर. आत ये. सर मी येऊ सर? अरे तुला फोन लावलाय ना दाढी. नॉनसेन्स. आते. हो सर, लगेच आलो सर. येस सर, काय झालं सर? डायरेक्ट आता जास काय मे आय कमीन वगैरे काय पद्धत नाही तुला. सॉरी सर, मी आता कशाला शहाणपणा तो. ये ना आत. नॉनसेन्स. काय ही फाईल आहे. हा, ही फाईल आहे. अशी कामं करतात तुम्ही शाळेतच. तू एवढेस हा. आणि पगार मागायला बरोबर येतात. सर पगार सर मंथेंडे सर मंथेंडे सर. ह्याचे पैसे देऊ तुला. नॉनसेन्स, फालतू काम करतो. ए, त्या पिझ्झाचं काय झालं? पिझ्झाची ऑर्डर दिली की नाही तू? तुला माहितीये माझ्या बायकोचे किती कॉल आले तुला माहितीये? सर ही फाईल माझी नाहीये, सुभेदारांची आहे. सगळे तुम्ही सेमच आहात सगळे. नॉनसेन्स वॉटेवर सेमच तुम्ही. तू सुभेदार एव्हरीवन सेम एकदम. नॉनसेन्स फालतू. बाहेर जा चाल आणि त्या पिझ्झाच्या ऑर्डरचं कर आधी. माझ्या बायकोचे कॉलवर कॉल येत आहेत. हो सर, जातो. आउट. फालतू कोणाला एक कामावर घेतात. नॉनसेन्स. पाहिलं सर, काय अवस्था माझी. पाहिलं, मी सिनियर इंजिनियर आहे आणि काय काम करतोय तर बॉसच्या मुलाच्या बर्थडेसाठी पिझ्झा ऑर्डर करतोय. हा जाम खडूस आहे हो सर. पण नाही, आता मी हा जॉब सोडणार आहे. बस. मी ना MSJ कंपनीत इंटरव्ह्यू दिलाय. त्यांच्या कन्फर्मेशनचा मेसेज आला ना की सुटलो सर. सत्य आहे सर. एक मिनिट. त्यांचाच आहे. ओके, डन. दादा, नोकरी मिळाली. मला नोकरी मिळाली आहे. येस, मला नोकरी. ए वर्तक. तू बिन दाढीच्या बचकंड्या. ये बाहेर ये. तू बाहेर ये. मागावकर बाहेर ये रे. एक कुलद्या. मला काय बोलला तू? हा? मी पिझ्झाची ऑर्डर द्यायची, मी देणार. तुझ्या घरची पिझ्झाची ऑर्डर मी द्यायची. मागावकर बेव. मी बॉस आहे तुझा. बघ बेव. जास्त वाटवट नाही करायची. जास्त वाटवट करायची नाही, नाहीतर तुझ्या असा गुच्छा देईन ना. देऊ गुच्छा. सिक्युरिटी. आवाज करायचा नाही तुझ्या. तर आता महत्वाचा मेसेज आहे. थांब. We are rethinking on your order. Your application is under process. Please ignore previous message. हे लांब राहायचं. लांब एकदम लांब. काय झालं सर? असं का पडलं? अरे काय माणूस काय मी पडलो? हा सर. अरे फाडलास तुम्हाला? मी पडलं? हा. नाही सर, मी नाही पडलं. काय असं घेऊन असं फाडलास तुम्हाला तिथे? नाही. आणि बोला गुच्चा देईल गुच्चा. सर काही काय सर, मी का घेईन तुमचा गालगुच्चा? हे गालगुच्चा नाही रे. नॉनसेन्स. गालगुच्चा नाही, गालगुच्चा. पंच मारणार असं बोललास तू. नाही सर, मला पंच मारताच येत नाही सर. हवं तर यांना विचारा. ते माहित आहे मला. नाही, तुमचं काही वेगळं नाहीये. म्हणजे सर माझा प्रॉब्लेम काय आहे ना
लहानपणापासून माझ्या हाताचा गुच्छाच होत नाही सर. काय म्हणतोय? खरं हे बघा, याच्या पुढे हातच जात नाही. हा, माझे सगळे मित्र ना एकमेकांना गुच्छा मारायचे, मी फक्त खवटा मारायचो. असं मला मारलाच नाही सर. मी दाखवत होतो सर, पण मी केलं. काय येडायस का तू? सर तू बोललास मला आत्ता. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ते परत येते, ते परत येते, ते परत व्हायला लागले सर. सर ते परत येते सर. काय परत येते सर हे फालतूगिरी नाही. हे काय हे असं नाही. जे काय ते स्पष्ट बोल. हे नीट बोल, नीट बोल, नीट. सर गॅप द्या ना सर. कसला काय ठरवू द्या ना सर. काय ठरवायचंय? म्हणजे सर ते काय झालं सर, मी लहान होतो ना सर. मी एवढा होतो सर. पुढे बोल चल. सर काय झालं, मी डोक्यावर पडलो सर. मी लहानपणी डोक्यावर पडलो. त्यात काही नवीन नाही. सगळे डोक्यावर पडतात. मी पण डोक्यावर पडलो. इथे सगळे ते डोक्यावर पडलेलेच आहेत. नाही सर, पण माझं वेगळं सर. लोक डोक्यावर पडले तर त्यांना टेंगूळ येतं, मला गुंडूळ आलं. काय ते काय आलं ते? काय गुंडूळ काय काय ते? गुंडूळ गशी काय म्हणजे? त्याच्यात वेगळं असतं सर. म्हणजे काय असतं वेगळं? आठवू द्या ना सर. काय आठवू द्या? ते मला त्यांनी प्रोसेस सांगितलेली ती आठवू द्या. त्याच्यात काय होतं सर, हा सर, त्याच्यात ना मेंदू आपली जागा बदलतात सर. हो, माझ्या डाव्या मेंदूने उजव्या मेंदूची जागा घेतली आणि उजव्या मेंदूने डाव्या मेंदूची जागा घेतली सर. सर काय खुर्द काय बुद्रुक काहीच कळेना सर. सर मी असा वेडावाकडा वागायला लागलो. हा पण सर तेव्हा ते कंट्रोल झालं. पण सर बरेच आठवडे झाले आता माझी बायको माझ्या ओरडली ना, मी असा विचित्र वागतो सर. मी विचित्र वागतो आणि तिला पकडून असा पलंगावर ढकलून देतो सर. जसं तू मला सोफ्यावर ढकललंस तसं. सर घरात सोफा नाहीये ना, म्हणून पलंग. नॉनसेन्स. सोफा नाही ते महत्वाचं नाही. मला तू ढकललंस ते महत्वाचं आहे. बॉस आहे मी तुझा. सर मी ढकललं? अरे काय माणूस आहे यार तू. नाही सर, काय माणूस तू ढकललंस ना मला असं. हे शक्यच नाही सर. नो सर, मी तुमचा रिस्पेक्ट करतो. हे नाही होणार सर. काय बोलतो यार तू. मला आता ढकललंस यार. गुच्चा दे असं बोललायस तू. मी हो देवा, अरे काय घडवलंस माझ्या हातून देवा. अरे हे मी काय केलं देवा. अरे देवा, मी माझ्या बायकोसोबत करतो ते ठीक आहे, ती माझी आहे. पण हा देव माणूस, याच्यासोबत मी काय देवा, मला उचलला काय नाही देवा. बाप रे. बघ मागावकर बघा तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा. यू रिलॅक्स. हे घे. मला काय होतं हे घे. हे ये इथे. ये इथे. पाणी घे. हा पी. हा रिलॅक्स. एकदम शांत हो. कुलदीप काय? सर हे ठेवा ना. मी ठेवू ना. काय नाही प्रॉब्लेम नाही. हा काय नाही बोलणार कोट. ठेव बिंदास. हा आणि ऐक रिलॅक्स ना एकदम. मी रिलॅक्स. हा प्लीज. हा जास्त लोड घेऊ नकोस. सॉरी सर, सॉरी. आणि आता ते पिझ्झाच्या ऑर्डरचं बघ जाऊन. हो सर, हो. आणि तुझ्या ओळखीचा कोण जोकर आहे का डान्स करणारा बर्थडे पार्टी मध्ये? नाही सर. मला आहे ना थोडं असं वाटत होतं तुला जोकर बनवून नाचू, पण नाही सर. मी सिनियर इंजिनियर आहे सर. ते जास्त डोक्यावर घेऊ नकोस. काय नसतं ते सिनियर इंजिनियर वगैरे. माझा एम्प्लॉई आहेस तू. हा माझा मुलगा खुश व्हायला पाहिजे. ओके ओके सर. हा ओके प्रॅक्टिस कर नाचायची. ओके गो अँड रिलॅक्स. अँड हे मनावर नाही घ्यायचं सगळं. आणि बाहेर जाऊन ते नाही सर, बिलकुल नाही. अजिबात नाही. मी रिलॅक्स कूल. हा हॅलो. हा बोल ग. जानू, ऑर्डर कन्फर्म झाली आहे. तुला कसा फोन आला? अल्टरनेट नंबर माझा दिला असशील ना. अरे हा मी दिला होता. हो बरोबर. जानू ऐक ना, आता आपलं आयुष्य सुखी होईल ना. यस सुखी होईल. तू लव यू बायको. मी घरी येतो. तू फोन ठेव. छान केलं. कुलद्या. ये असं समोर.
पुढे ये. मागावकर ते परत येत आहे. अरे परत आलाय ते. इकडे ये. मागावकर प्लीज प्लीज. मला काय बोलला रे? मला काय बोलला तू? सर, मागवकर. हा? मागवकर. मी जोकर बनून नाचणार. मागावकर नाच. मी कसं काय? पुढे ये. नाच. नाही प्लीज सॉरी. नाच तुझ्या तर आता मी नाचतो, नाचतो. नाचतो. नाच. हे असं नाचणार? हे याने मुलगा खुश होणार आहे तुझा? हे असं नाचणार? हा? नालायक माणसा. अरे ऑफिस मधल्या लोकांकडून घरची कामं करून घेतो, तुला लाज नाही वाटत का रे? स्वतः सुट्ट्या घेतो पण आम्ही घेतल्या असं दाखवतो. अरे माझा डब्बा खातो रे तू लंच टाइम मध्ये, तुला काय अक्कल नाही का रे? हा? आम्ही कामं करायची आणि अलका मॅडम समोर तू मिरवणार. मी केलं. मी सिनियर इंजिनियर आहे रे. मी फुगवू का तुझ्या घरचे? सॉरी शिवाली कमीन नाही सर, मी खरंच काही नाही बघितलं सर. अरे. खरंच काही नाही बघितलं सर. अरे आमचं ते काय नाही, ते दुसरं भलतंय ते. तू आते ना प्लीज प्लीज. येऊ, सर? हो प्लीज आते. सर, मी आपल्या बच्चूसाठी ना फुगे फुगवलेत. मी आणि गौरव सर मगासपासून फुगेच फुगवत होतो. व्हेरी गुड. तुला अक्कल नव्हतीच. थोडा स्वाभिमान आहे का ग? तुझ्या सोबतचे गेले पुढे, तू अजून इथेच आहे. तू MBA केलंयस ना? MBA केलंय. या ऑफिस मध्ये तू मार्केटिंग हेड आहे. तुला फुगे फुगवायचे? सर, मागावकर तू खाते तू होते. माझ्या बोलणार? नाही, नाही. तुझ्या तर आता हे फुगे हे मास्क फाडलं मी. गेली खड्डात पार्टी. काय करणार तू? मागावकर बस झालं. काय करणार? शिवानी गो. काय माणूस आहे हा? बोल गए. हॅलो जानू, हा. ते तू वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली होती ना, ती अजून आली नाहीये रे घरी. तू मगाशी मशीनच्या ऑर्डर बद्दल बोलत होती. हो मला प्रामाणिकपणे सांग मशीनमुळे आपलं आयुष्य बदलेल? हो, मला रोज सकाळी उठून कपडे नाही धुवावे लागणार ना. गप! ठेव काय फोन ठेव. हो, तुझ्या हातात आहे फोन. काय करतोय? हा फोन ठेव. मी सॉरी बोलतो. मी पाया पडतो. सर नको. सर, डिंक आहे का आपल्याकडे? डिंक. डिंक कशाला? सर हे फाटलेलं मी चिटकवतो सर. सर मी असं लावेन. मी नाचतो सर पार्टीत. सर हे बघ, नाही तुझी अवस्था समजू शकतो मी. हा, पण मला तू नकोय माझ्या ऑफिसमध्ये. मी अगदी बरा आहे सर. म्हणजे माझी मेडिकल टेस्ट करा हवं तर. म्हणजे ना मी खोटं बोललो नाही. त्याचं काय झालं सर? ऐका ना मला नवीन जॉब मिळाला ना, त्या आनंदात मी असा वागलो सर. माफ करा ना सर. सर मी काम करतो ना सर. आत्ताच्या आत्ता तुला सस्पेंड करतो. आत्ता HR ला मेल करतो बघ. सर ऐका ना सर. खूप होतंय तुझं नॉनसेन्स. HR डिपार्टमेंटला आत्ताच मेल टाकतो. तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करायला लावतो. तू गेलास. मेल सेंट. तू सस्पेंड होणार आहेस. अरे तू काय मला काढणार? तुझ्या जॉबवर मी थुकतो. आजपासून मी स्वतंत्र आहे. स्वतंत्र. हे बघ वाच. एंटर पासवर्ड. आता वाच. MHJ company has approved your job application. या डोड या. वाव यार, कॉंग्रॅच्युलेशन यार. थँक्यू कुलदिया. थँक्यू. व्हेरी नाईस यार. आय एम सो प्राऊड ऑफ यू. यू डिझर्व दिस जॉब. तुला लेट कळलं रे कुलदिया. आय अग्री. म्हणजे आय एम सॉरी. आपल्यामध्ये जे काय होतं, नो हार्ड फिलिंग. ओके नो हार्ड फिलिंग. तू तुझी नवीन जॉब एन्जॉय कर. ओके. कुठल्या ब्रांचला आहे?
वडाळा ब्रँच, वडाळा म्हणजे मेन ब्रांच. मेन ब्रँच. वाह यार, यू आर सो लकी. यू आर सो लकी. व्हेरी नाईस. आता जा आणि पिझ्झाचा ऑर्डर दे लवकर जा. कुलद्या, मी तुझा एम्प्लॉई नाहीये बरं. ही असली फालतू कामं ना या बारक्या पोरीला सांगायची, मला सांगायचं नाही. ऍक्च्युली तुला सांगायचं मी विसरलो. मला आज सकाळीच अपॉइंटमेंट लेटर आलाय त्याच ब्रँचमधनं. त्या ब्रँचचा ब्रँच मॅनेजर आहे मी. आणि परत तू माझा एम्प्लॉई आहेस. ओके, जा आणि पिझ्झाचा ऑर्डर दे. हा, आणि कसं नाचणार असं. सर मी नाचतो ना जा. सर. मला वाचव. Get दादा out. सांगणार आहे दादा. Nonsense. सर मला सांगणार. झकास झाला परफॉर्मन्स, मस्त. सरपंच. ओ माय गॉड, स्टँडिंग ओवेशन. क्या बात है. विपुल, कुलदीप, बेस्ट. आजपर्यंत तुम्ही जी स्किट केली त्यातलं सर्वात बेस्ट स्किट आज केलं. खूप सुंदर, खूप सुंदर. कुलदीप, आज तू महाराष्ट्राची हास्य जत्रामधला महाराष्ट्रीयन वाटलास. कुठेही गुजराती आहे असं अजिबात जाणवलं नाही. खरंच सुंदर. विपुल, तुझी एनर्जी मस्त मस्त. और हाय, 11.5 गुण मिळालेले आहेत. क्या बात है. प्रसाद दादा. सध्या गुजरातला जरी संपूर्ण भारताची काळजी असली तरी महाराष्ट्राचं काळीज एवढं मोठं आहे की गुजराती कलेला सुद्धा सहज सामावून घेऊ शकतो. हाय हाय, ये बात. जिथे कला आहे तरी ते मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू हे बंधन राहत नाही. कलेला भाषेचं बंधन नसतं असं म्हणतात. ते तू ठाई ठाई प्रूव्ह करतोयस कुलदीप. मला खूप आवडला परफॉर्मन्स. खूप फार अप्रतिम लिहिलं होतं, गुंफलं होतं स्क्रिप्ट आणि ते तुम्ही खूप तन्मयतेने परफॉर्म केलं, खूप एनर्जीने परफॉर्म केलं. विपुल, आउटस्टँडिंग एनर्जी आहे तुझी. पण मी तुला एक मोठा भाऊ म्हणून एक सल्ला देईन की आपण जेव्हा एकटे एका लांबच्या प्रवासाला निघतो, आपल्याकडे जेव्हा आपण खूप लांबचा प्रवास करतो दुर्दैवाने तेव्हा आपल्याकडे खूप पैसे नसतात. जेव्हा आपल्याकडे खूप पैसे असतात तेव्हा आपल्याला प्रवास करायला वेळच नसतो. हे आपल्या फील्डचं दुर्दैव आहे. तो खूप मोठ्या प्रवासाला निघाला आहेस, एकटा निघाला आहेस. एकच चकलीचा पुडा तुझ्या हातात आहे. ती चकली एनर्जी आहे, ती शेवटपर्यंत तुझ्याकडे राहिली पाहिजे. सो एक एक चकली एकेका टप्प्यावर पुरवून वापर. आहा, क्या खूप कहा. फार मजा आली तुमच्या दोघांचं ट्युनिंग बघताना आणि परफॉर्मन्स बघताना. ऑल द बेस्ट. वा वा वा, मिळालेत 11 गुण. ऑल द बेस्ट. प्रसादा, कॉमेडीच्या जहागीरदारीच्या ह्या मुकाबल्यात तुम्ही पहिल्यांदा सहभागी झालात. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? फार मजा आली कारण मी मनाने पहिल्या पर्वात गेलो होतो ज्यावेळेला आपली पण कॉम्पिटिशन होती, ज्या पर्वाचा गौऱ्या आपला विनर होता. आजही या मुलांमध्ये तीच पॅशन, तीच एनर्जी दिसते. विपुल, कुलदीप, निमिष, सनी या 2 मुलींचे परफॉर्मन्सेस बघायला मी फार उत्सुक आहे कारण मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. त्या पर्वातही मी बऱ्याचदा सांगायचो, इथेही मी परत कधी येईन आय डोंट नो, पण आलोच आहे तर सांगतो की एम हा पाहिजे की आज तुम्ही त्या सोफ्यावर आहात, तुम्हाला त्या सोफ्यावर यायचं हे ध्येय समोर पाहिजे. वा. दॅट्स इट. ऑल द बेस्ट. अलकाताई. उद्या जहागीरदारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे उद्याच्या स्किटची उत्सुकता लागून राहिलेली आहे. बघूया उद्या आम्ही किती एन्जॉय करतोय कारण आजची तिने अप्रतिम होती स्किट. नमस्कार मंडळी. विनोदाच्या सगळ्या नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे हास्याच्या लाटांनी उसळणारा महासंगम होतो. इथे देखील असाच महासंगम होऊन हास्याचा महापूर येणार आहे कारण आता इथे सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, एका डेटिंग ॲपच्या सहाय्यानं एकमेकांसमोर आलेल्या तरुण तरुणीची भेट आता आपण बघणार आहोत, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य खुर्दमधून कल्याणची चुलबुली शिवाली आणि सभ्य सालस गौरव मालणकर. क्या बात! क्या बात!
नमस्कार नमस्कार. मी गौरव मालणकर. म्हणजे माझ्या एकंदरीत बॉडी लँग्वेजकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती एक्साइटेड आहे. एक्साइट असल्यामुळे मी एक साईटला पण आलोय बघा. वा वा गौरव, तुझा या मंचावरचा प्रवास अतिशय सुंदर होता. तुला तुझ्या भावी करिअरसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. नाही ना, नको ना. अगं तिसराच आठवडा आहे ग माझा. अगं नाही, बस तू बस. मी करशील. मी परत असे विनोद नाही करणार. हं? बस तू बस. नमस्कार अलका मॅम. नमस्कार. मग नमस्कार प्रसाद सर, तुम्ही इथे काय सर? तिकडे त्या गौरवला झापून मन नाही भरलं का तुमचं? म्हणजे इकडे या गौरवला पण झापायला आलात? हसू नका. सॉरी सर, सॉरी. म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ना, दोन्हीकडचे गौरव इनोसंट आहेत, इथले लेखक डॅम्बिस आहेत. ही अशी वाक्य आमच्या तोंडी देऊन तुमच्यावरचा कुठला सूड उगवतात कुणास ठाऊक. म्हणजे बघा काय होतंय आमचं. वाक्य घेतलं तर तुम्ही रागवता, नाही घेतलं तर हे रागवतात. आमच्यासारख्या नवोदित लग्नाळू कलाकारांनी जायचं तरी कुठे? हो, लग्नाळूच. लग्नावरनं आठवलं सर माझं खूप दिवस लग्न जुळत नाही सर. नाही पण आज जुळेल, मला खात्री आज जुळेल. तुम्ही आलायत ना सर. म्हणजे तुमच्या पायगुणामुळे हे शक्य होऊ शकतं. केलं, कव्हर केलं. म्हणजे काय माहितीये का सर, म्हणजे मी ना थंडर या डेटिंग ॲपवरनं ना एक मुलगी पटवलीच फायनली. तिचं नाव शिवाली आहे मॅडम. शिवाली, काय गोड नाव आहे. आणि मुलगी सुद्धा खूप गोड आहे. म्हणजे कधी एकदा तिला भेटतोय असं झालं. एवढी क्यूट आहे ना ती. पहिल्यांदाच भेटतो ना आता आम्ही. शिवाली. अरे बापरे. शिवाली. गौरव, शिवाली. गौरव, शिवाली. गौरव. शिवाली. सॉरी. असू दे. ठीक आहे. असू दे. तुम्ही प्लीज तुमचा रुमाल देता का जरा? ऍक्च्युली मी माझा रुमाल विसरले ना. माझा जेंट्स आहे ना, तो कसा देणार ना. जेंट्स नाकाला कुठे कळतंय जेंट्स आहे लेडीज आहे? देताय ना? आय रिअली लाईक इट. म्हणजे पहिल्याच भेटीत एवढं फ्रेंडली होशील असं वाटलं नव्हतं ग मला. वा मस्त. तुम्ही पण ना. बसूया आपण. बसूया. ये बस. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, म्हणजे आपली पहिली डेट आहे ना, म्हणून आठवण म्हणून गिफ्ट. काय? अरे, ओ माय गॉड. वा, हे काय? खजूर म्हणू नकोस रे. शिवी दिल्यासारखं वाटतं. इट्स डेट. आपली पहिली डेट म्हणून हे डेट. मी तुला डेटे. हाड. काय झालं गौरव? कुत्रा होता तिकडे. हाकल. पण हे मी दुबईवरून मागवलेत. वाव, दुबईवरून डेट झालेत. वा दुबईवरून डेट्स आलेत. अबुधाबीच्या गायकीच्या डेट्स मिळाल्यात. वा. म्हणजे डायरेक्ट दुबईवरून. शिवाली, एक मिनिट इथे येशील? म्हणजे मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. हे माझ्यासाठी. हा, मस्त ना ग्रीटिंग. छान आहे ते. आतमध्ये तुझ्यासाठी स्पेशल असा एक मेसेज लिहिलाय मी. तो वाच ना. माझ्यासाठी स्पेशल. तू? हा. वाचते. वाच लवकर वाच.
गोरेगाव असं अंड सुपारी टाळ अँड टेड. एक मिनिट, हे असं लिहिलंय मी, मला एकदा बघू दे जरा, थांब. हे गोरेगाव असं नाहीये, ते गॉर्जियस आहे. गोरेगाव असं आणि अंड कुठून काढलंस? AND अँड इतकं सोपं असतं ते. आणि सुपर टॅलेंटेडला तू सुपारी टाळ अँड टेड असं वाचलंस? आणि हे असं वर्णन वाचून तू लाजलीस? अच्छा, म्हणजे ते गॉर्जिलिस आणि सुपर टेंटलेंट. राहू दे ते राहू दे. कसं आहे ना गौरू, माझा थोडासा इंग्लिशचा प्रॉब्लेम हा आहे. थोडा प्रॉब्लेम नाहीये बाळा, तू जवळजवळ वेगळी भाषा जन्माला घातलीये. टाळ अँड टेड स्वारी ना गौरू. स्वारी तलवार, आणि स्वारीवरच निघतो मी आता. स्वारी गौरव कको ना रागव. कक्कू. कको लागव ना माझ्यावर. नाही, मी नाही रागवत आहे का तुझ्यावर? मी कसं रागवेन तुझ्यावर? ए, तू मस्करी करतेस ना माझी? लब्बड. हा, मस्करी. हे बघ हे घे तुझ्यासाठी, बघ काय आणलंय. आपण डेटिंगला आलोय ना, मग वृक्षारोपणाचं मध्येच कुठून आणलंस तू? किती विनोदी आहेस का तू. सर भुट्टा ले लो ना. नहीं चाहिए हमको भुट्टा, हमने घाले है चप्पल. वाह गौरव. सर तुम्ही खरंच हे पाहायला थांबला होता? असंच पाहिजे. हे बाळा, बुट्टा म्हणजे बूट नाही विकत आहे तो. अरे माहिती आहे मला, मी विनोद केला, विनोद. मस्करी केली, मस्करी तुझी. चलो चलो, दो देव. हा, देव. हे पैसा ले पैसा. थँक्यू. सर आपको ये डेटिंग ऐप पे मिली? हाँ. होता है. ऑल द बेस्ट. होत आहे का म्हणाला? ऑल द बेस्ट का म्हणाला मला? काय कर. काय करतेस तू? हे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं चोखत काय खातेस? मला आवडतं रे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं खायला. मग ही कुल्फी कशी खाते? सोपं आहे रे. बघा, ही अशी कुल्फी घ्यायची, तिला अशी करायची आणि अशी खायची. ही कोण आहे ही? हे आधी नव्हतं सांगितलं मला. ही कोण आहे ही? हे बाळा, हे मला एक आयडिया सुचली. काय रे? तू काय कर माहितीये का? मक्याच्या कणसाला कुल्फी असं नाव ठेव, मग खाऊन बघ बरं कशी खाशील कुल्फी. हे बघा. हा. अय्या, हे सोपं आहे रे. मला चाटून काहीच मज्जा येत नव्हती, आता मज्जा आली. हे तू जाणून बुजून असं करतेस ना? काही खरंच अशी आहे. गौरव माझ्या ना दात काढ अडकलायचं वाक्य असतील, वाक्य. नाही रे, या कुल्फीचं ना दाणे अडकतात दातात. कुल्फीच समजली याला. ते अगं जाऊ दे, कुल्फी ना आपण समुद्रात टाकून देऊया. कुल्फी जाऊ दे, नाही खायचं आपल्याला. कुल्फी नाही खायची. हा, आपण तू बस नाही ते बस ना. हे शिवाली बघ ना,
हा समुद्र किती छान आहे बघ ना शिवाली. म्हणजे या समुद्राच्या लाटांकडे बघितलं ना की मला असं वेगळंच काहीतरी वाटतं ग. हा म्हणजे या समुद्राच्या लाटा अशा उसळतात आणि या दगडांवरती येऊन आपटतात ना, तेव्हा असं वाटतं की एक दुरावलेली प्रेयसी त्याच्या प्रियकराला घट्ट मिठी मारते. वाव. तुला काय वाटतं का समुद्राकडे बघून? समुद्राकडे पाहिलं ना की माझ्या मनात पहिला हाच विचार येतो. काय काय काय? कुणाच्या नळाला एवढं पाणी येत असेल ना रे? आणि एवढं पाणी खारट करायला किती मीठ लागत असेल? नाही, खरंच आहे. बुद्धी आणि सौंदर्य क्वचितच एकत्र सापडतं. हो ना प्राजू? हसू नकोस, तुझं पण सेमच आहे. त्याने लिहिले म्हणून जाऊ दे. जाऊ दे. आपण एकमेकांबद्दल जाणून घेऊया. अच्छा तसं? मला सांग, म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी ना पोपट असतो. कोण असतो? पोपट असतो. तो पोपट पेरू खातो तो पोपट. हा तो पोपट. आणि पोपटाशिवाय ना 3 उंदीर राहतात माझ्या घरी. ते खूप त्रास देतात अरे. आणि काल ना किचनच्या भिंतीवर एक पाल दिसली, तिच्या तोंडात झुरळ होतं. म्हणजे आता घरी आमच्या झुरळ पण असणार. आणि तुला माहितीये कधी कधी ना असं खिडकीवर येऊन कावळा बसतो, मग कधी कधी बटरफ्लाय माणसं नाही राहत का तुझ्या घरात? माणसं नाही राहत तुझ्या घरात? राहतात ना. मग त्यांच्याबद्दल सांग ना. हे पाली झुरळ कशाला काढतेस तू? मी माझ्या आई बाबांबरोबर राहते. गौरू मला सांग ना, तुझ्या घरी कोण कोण राहतं रे? माझ्या घरी ना मी आणि माझी आई दोघेच राहतो. बाबा नाही आहेत ना मला. म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी आहेस? तुझं डोकं फिरलंय का तुझं? हे काय बडबडतेस तू? काय बडबडतेस? मी कुठे काय बडबडते? तू बोलला ना मला आता की तुझे बाबा नाहीयेत, म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी. अगं बाबा नाहीयेत म्हणजे माझे बाबा गेलेत, वरती गेलेत. बरं झालं गेले बाबा. बाबा मीच माती खाल्ली आणि हिला ते बोलवलं. माझा बापच नाहीये म्हणते ही. जाऊ दे, मी निघतो. जाऊ दे. नाही सॉरी गौरू, सॉरी. मी कान पकडते बघ. मी कान पकडले ना. प्लीज यार, तू तरी सोडून जाऊ नको मला, प्लीज. तू तरी म्हणजे? सोपं आहे. मोडून टाकेल तू तरी तुझे. तू तरी म्हणजे काय? तू तरी म्हणजे अगं तूच बोललीस ना, तू तरी सोडून जाऊ नकोस, ते विचारतोय मी. अजून किती जण सोडून गेले तुला? तू 17वा आहेस. काय? गौरव, अरे मला खरंच कळत नाही, मला पहिल्या डेटला सगळे सोडून का जातात? गौरव नको ना सोडून जाऊ. तू सांगशील तसं वागेन, तू बोलशील तसं करेन, पण प्लीज तू सोडून जाऊ नको. तुला माझ्या पोपटाची मरू दे तुझा पोपट. मरू दे तुझा पोपट. इथे माझा झालाय पोपट. तुला नाही आवडत ना? मग मी नाही वागणार वेड्यासारखं. मी खरंच नाही वागणार वेड्यासारखं. मी नाही वागणार वेड्यासारखं. तू वागतेस वेड्यासारखं. तू बस इथे. बस. नाही वागणार ना? नाही वागणार ना? नकोच वागू. ऐक, आपण ना छान गप्पा मारूया. गप्पा मारू. मला सांग, तुझ्यात वेगळं असं काय टॅलेंट आहे रे? वेगळं टॅलेंट ना? मला ना माउथ ऑर्गन वाजवायला खूप आवडतं. मग वाजून दाखव ना. अगं घेऊन नाही फिरत ना मी, घरी आहे. मला शिकवशील ना? पण काय ते शिकवतो. मला सांग ना, तुझ्यात काय वेगळं टॅलेंट आहे? माझ्यात ना, मला ना कुत्र्यांच्या वेगवेगळ्या मूड्सचे आवाज काढता येतात. म्हणजे आता बघा, आता कुत्रा आहे ना खूप खुश आहे, मग तो कसा भुंकेल?
भाऊ आता कुत्रांना दुखी झालाय, मग तो कसा भुंकेल? भाऊ आता सगळ्यात वेगळं गौरव, कुत्रा आश्चर्यचकित झालाय, मग तो कसा भुंकेल? भाऊ काय कसं वाटलं? हाड हाड गौरव हाड गौरव अरे कोण ऐक मी जातोय तुला वा वा फॅन्टॅस्टिक, सुपर हिट परफॉर्मन्स. अतिशय मॅड कॅरेक्टर तू अतिशय मॅड पद्धतीनं साकारलं शिवाली. मस्त, जोरदार टाळ्या शिवालीसाठी. बघा सरपंच काय म्हणतात अलकाताई. प्रसाद, मस्त लिहिलंयस, कंटेंट खूप छान होता आणि खरंच सुंदर स्क्रिप्ट. आणि शिवाली, तुझं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. गौरव शिवाली जोडी मस्तच आहे. आणि शिवाली, मला तू म्हणजे एक भावी काळातली एक खूप छान अभिनेत्री वाटतेस, खरंच सांगते. खूप छान सेन्स आहे तुला, फारच छान सेन्स आहे. प्रत्येक वेळी तुझं स्किट मी एन्जॉय करते आणि तू जे काय इन्व्हॉल्व्ह होऊन काम करते. आणि गौरव, तुम्हा दोघांची केमिस्ट्री अप्रतिम आहे. खूप मजा आली, खूप मजा आली, म्हणजे खरंच सांगते. संपूर्ण 12 गुण मिळालेले आहेत. वा वा प्रसाद दादा. गौरव, मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दे. समजा आज इथे माझ्या जागी मक्या असता, तर मक्याचं कणीस तू फेकलं असतंस का? क्या बात है, क्या बात है दादा. वा वा वा. जसं तुम्हाला स्किट सुरुवातीला म्हणालास की तुम्हाला गौरवचा अपमान करायला खूप आवडतो का, त्याचा रिझल्ट तू पाहिला आहेस ना. विश यू ऑल द बेस्ट. आय होप द सेम विथ यू. अफलातून केलं तुम्ही. शिवाली, तू कमाल आहेस, कमाल आहेस. कमाल कमाल टायमिंग आहे तुझं, कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे, तुझा आवाज फार गोड आहे. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस असं म्हणतात. तर तुम्ही जे सम्या करतो, जे प्रसाद करतो, किंवा हे पुढे बसलेले सगळेच रादर, अंशू, विशाखा, नमा, पॅडी, की ते कॉमेडी करायचं म्हणून ते कॉमेडी नाही करत, ते खूप सिरियसली करतात. तर तो त्यांच्यातला खूप मोठा गुण मला तुमच्या दोघांमध्ये दिसला आणि दॅट्स वाय आय सॅल्यूट यू. क्या बात, क्या बात. क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, फिजिओथेरपीच्या निमित्तानं प्रेमाची थेरपी आता आपल्याला दाखवणार आहेत मुंबईचा गोंडस विनोदवीर तेजस आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी. आणि नीट वाजला तर कुठल्याही विनोदाच्या मैफिलीत अगदी कडकडून वाजणारा हास्य तबला, अर्थात पंढरीनाथ कांबळे. मशहूर फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर कुलदीप, क्या मैं अंदर आ सकता हूँ? आलास तू आत आलास. अरे, ये काय ये हा, काल रात्री बोलणं झालं होतं ना यार. 10 वर्षांनी आपलं गेट टुगेदर आहे यार, 15च्या बॅचचं. चल ना यार. आय नो पण घोळ झालाय रे. काय? अरे, माझा भाचा आहे ना निमिष कुलकर्णी. तुझा भाचा म्हणजे मनोज जोशींचा तू भाचा, तुझा आणखीन एक भाचा. किती भाचे आहेत या शो मध्ये यार? मुद्द्यावर लक्ष दे ना. बोल. हा भाचा आहे ना माझा निमिष कुलकर्णी, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आहे अभिनयाच्या गुन्ह्यावरून. तर मला तिथे जावं लागेल आता. काय करायचंय मला, निमिष परत कधी अभिनय करणार नाही असं हमीपत्र लिहून द्यायचंय, जामीन द्यायचे. जामीन द्यायला तू चाललाय? हो, मग पर्यायच नाही. त्याच गुन्ह्याखाली तुलाही अटक होऊ शकते. म्हणजे बरं, म्हणजे तुझ्या स्किट मध्ये मदत करायला यायचं आणि तू माझीच. जातो मी. हा, समाज जरा आलो मी. लवकर ये यार. यार मला सांभाळावं लागणार जरा वेळ. एक्सक्यूज मी डॉक्टर, मे आय कम इन?
या ना, विचारताय काय? या ना आत. येऊ? या ना प्लीज. थँक्यू. येस. ऍक्च्युली मला अपॉइंटमेंट हवी होती मसाजची. आय नो खूप उशीर झालाय बट प्लीज. नाही 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 नाही, काही उशीर झालेला नाहीये. उलट जरा वेळ आधी आला असतात ना तर उशीर झाला असता खूप. प्लीज प्लीज या या, बसा बसा. ते फिजिओथेरपी मसाज ते तुम्हीच करता ना? नाही नाही, ते मीच करतो. फिजिओथेरपी मसाज मीच करतो. करूया? हो. या लगेच लगेच करूया. लगेच. आजोबा. आजोबांना असू दे ना, आपण करूया. या. नाही नाही, त्यांची ट्रीटमेंट करायची आहे. आजोबा या ना. अजू. सावकाश सावकाश सावकाश. अहो, आजोबांची करायची होती का ट्रीटमेंट? आजोबांची ट्रीटमेंट होत नाही वाटतं तुमच्या क्लिनिक मध्ये. नाही नाही, तसं नाही म्हटलं. थोडक्यासाठी कशाला आता? काय थोडक्यासाठी कशाला आता वेळ घालवायचा असं म्हणतोय मी. या 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 काका, बसा. आजोबा या. आजू. अरे बसा म्हणल्यावर बघायचं इकडे तिकडे, देह टाकून नाही द्यायचा असा. कुठे मागे बसायचं? मागे मागे. सांभाळून सांभाळून प्लीज. इट्स ओके इट्स ओके. अरे माझी कंबर दुखते. मला काळजी वाटली यांची. नाही मी तिची काळजी घेतो. हा तू माझी काळजी घे. या इकडे. मला बोला. हा. काय झालं माहिती काय, आयुष्यभर ना कंबर कसून काम केलं, त्याच्यामुळे आता कमरेमुळे घरी बसून राहायची वेळ आली माझ्यावर. तुझ्यामुळेच झालंय पण सगळं. नाही. हो की नाही? कोणी सांगितलेलं तसं सगळं करायला? कसं? ऍक्च्युली काय झालं ना, हा मागच्या आठवड्यात पुण्याला गेला होता. तिकडे आमचा भीमा काका राहतो. तर तो तिकडे बाथरूम मध्ये पाय घसरून पडला बिचारा. तो तिथे कसा पडला हे यांनी इथे ऍक्टिंग करून दाखवलं आणि हाही पडला आणि कंबर मोडून घेतली. हो, असं कसं होऊ शकतं? असं कसं म्हणजे खोटं बोलतात ती. अरे आमचा भीमा आहे ना, एक नंबरचा व्यंद्र आहे. तुला सांगतो, असा बाथरूम मध्ये गेला, असा आंघोळीला पाय काय करताय ते? तू का कशाला प्रत्येक गोष्ट अभिनयात दाखवतो रे? बस ना तू इथे. इथं बसा. आजोबा मागे या, थोडं मागे या. मागे येऊन बसा. अजू अजू प्लीज. त्यांना त्रास होतोय. तुम्ही प्लीज असं करू नका यार. तुम्ही प्लीज त्यांना चेक करता का? आता हे काय वय आहे का त्यांचं पाय घसरण्याचं? नाही नाही, त्यांचं वय नाहीये, पण माझं आहे. काय काम आहे माझं, उपचार करणं. हो ना, थोडी माहिती हवी आहे बेसिक. या जरा इथे या. काय नाव काय म्हणाल तुमचं? प्रियदर्शिनी. हो माय गॉड, हे किती सुपर्ब नाव आहे यार. प्रियदर्शनी. वाव. आय मीन दर्शनीच कुणालाही प्रिय वाटाल अशाच आहात तुम्ही. नाही रिअली, आय मीन इट. जास्त बोलतोय. नाही हो, रिअली यार, आय मीन इट यार. ओके, आय बिलीव्ह यू. ओ माय गॉड. ओ माय गॉड, तुम्हाला खडी आहे? हो ना. सॉरी 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 म्हणू नका. सॉरी म्हणू नका. खडी आहे तुम्हाला? नाही, आय कांट बिलीव्ह इट. इट्स नॉट. मला हात लावून बघावं लागेल. नाही. ओके. कॅन आय टच इट? मे आय? ओके. ओ माय गॉड. ओ, ही खरी आहे? ओ डॉक्टर, मला पण खाली या इकडे. अजू ती खडी नाही अजू, कवळीमुळे पडलेला खड्डा आहे की नाही तो. बसा बसा बरं. हळू, सावकाश सावकाश. यू वर सेइंग? हा, आणि मी म्हणत होतो, तुम्ही एकटं कसं खूप वेळ माझ्याकडे बघू नका. का? कारण माझं नाव तेजस आहे. हा मग? तेजस? हा मग? बरं जाऊ दे, हरकत नाही. मला तुमचा मोबाईल नंबर लागेल फक्त. अरे तिकडे काय कांदा पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे काय? माझी इकडे कंबर माझी तपास इकडे. हॅलो, आजोबांना तपासतो मी आता. आजोबा, नाव काय म्हणाला तुमचं? माझं नाव पंढरीनाथ आणि ही माझी नाथ. नाही फुटलं वाटतं, मरू दे, जाऊ दे.
मगाशी तू हिचं नाव घेतलं तेव्हा वाव मस्त सॉलिड आणि माझं नाव घेतलं तर कायच नाही बोललास मला ते छान छान नाव आहे हा आजोबा तुमचंही खूप छान नाव आहे पंढरीनाथ नाही का अगदी विठुरायाचं नाव आहे तुमचं. आणि तुला सांगतो पंढरपूरला गेलो होतो ना असं टुन्न दिसी काय चाललंय अजू तू गंमत करतोयस माझी तू नेहमी असं करतो मी लिमलेटच्या गोळ्या देणार नाही तुला. मला लिमलेटच्या गोळ्या पाहिजे मला खायला सुटतं चोखायला लागते मला काय सो स्वीट सो स्वीट सो स्वीट तुमचं नातं किती गोड आहे अहो. Thank you. मी यांची ट्रीटमेंट करतो हा काका जरा इकडे बघा. एक मिनिट हा ठीक आहे आता त्या बाजूला बघा. परफेक्ट काका आता काय करायचंय साधारण 30-40 सेकंद तिकडेच बघायचंय हा कान बघायचा प्रयत्न कर. नका माझा नाही तुमचा कान बघा तुमचा कान बघायचा प्रयत्न करा हे बेनिफिशियल आहे हा तुम्ही या इकडे. येस सी Ajju is doing good. येस He's very cooperative. हो ना Just like you. ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं तुम्हाला. Oh my God. काय मला आत्ता इथे कॉम्प्लिमेंट द्यायची आहे तुम्हाला प्लीज. काय हो तुमचे डोळे किती सुरेख आहेत. थँक्यू. मी काय म्हणतो तुम्ही राहता कुठे. महावीर सोसायटी तक्षशिला अपार्टमेंट. ओ माय गॉड रिली. येस नो युअर किडिंग. नो ओ किती सुंदर ऍड्रेस आहे हा. तक्षशिला मध्ये राहता तुम्ही. आय मीन रिली यार मला तुमचा फ्लॅट नंबर सांगा. B505. वाव आय मीन वाव. अगं तो कौतुक नाही करत आहे वाव शोधतोय वाव. अजू प्लीज ट्रीटमेंट कडे लक्ष दे मी गोळ्या देणार नाही मला नाही. निम्म्याच्या गोळ्या पाहिजे मला खाता सुकतो चोखायला लागेल माझा Exactly. खात्री देऊ नका. मी काय म्हणत होतो 505 व्हॉट अ कॉम्बिनेशन यार. थँक्यू. आता एकच मला तुमचा मोबाईल नंबर सांगा पटकन. 960. वाव आय मीन वाव. नाही पण पूर्ण नाही झालाय नाही अजून. 9 पासून सुरू झालं ना चांगलाच असणार. 9 वा वाक्यामध्ये हा सांगा नंबर सांगा. 960778. अरे एक म्हातारा माणूस कधीपासून इकडे मान अडकून बसलाय झालं का रे तुझे 30 सेकंद. आजोबा, अजून 2 मिनिटं बाकी आहेत हा. या, या, इकडे या. अरे बापरे अजून 2 मिनिटं आहेत होय बर मग त्याच्यानंतर मी मोकळा. अजू एक्सक्यूज मी जस्ट चेक युअर फोन. अरे बापरे कोणाचा मेसेज आला एक मिनिट. तुझ्या गालावरची खळी म्हणजे गुलाबाची पाकळी. आता कोणी मला केला एवढा थांबा फोन करून चेक करतो कोणी नाही केलंय. हो, आजोबा हे बघा हे चालणार नाही. असं चालणार नाही अजिबात. हे फिजिओथेरपीच्या वेळेला हे अलाउड नाहीये फोन. अजू, तू का- तू का आधी तो असं मेसेज करतोस? डिलीट करा आत्ताच्या आता. असं नाही चालणार. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. सॉरी अजू तू एकही गोष्ट सिरियसली घेत नाहीस. आपण का आलो इथे मजा चालली माझी. मी एक काम करतो तुम्हाला आता फिजिओथेरपी देतो आम्ही. हा, एक काम करा आता खाली वाका. एक मिनिट वाकलो आता. हा वाकलात. आता एक काम करा गुडघ्यातनं हात टाका. चला आजोबा आता काय करायचं आपल्याला काय करायचं उड्या मारत मारत त्या बाजूला जायचंय. बरं. हा चला. अरे, ह्याला फिजिओथेरपी म्हणतात होय. आमच्या शाळेत उगाच आम्ही याला शिक्षा म्हणायचो लहानपणापासून फिजिओथेरपी. अजू प्लीज आता मी तुला शेवटचं सांगते तू आल्यापासून नुसती गंमत करतोयस. मी आता शपथ घालते नाही, शपथ आता नको. जर तुम्ही मला माझं काही बरं वाईट झालं ना ते अजू, पण सुटली म्हणे पण मी करतो मी फिजिओथेरपी हे मी करतो फिजिओथेरपी करतो. हा आजोबा करत राहा हे बेनिफिशियल आहे कमरेसाठी. हा मी काय म्हणतो नेक्स्ट संडेला काय करताय. फ्रीच आहे. माझ्यासोबत याल म्हणजे चालेल ना तुम्हाला. बघा हिपहॉप नाईट आहे छान एन्जॉय केलं असतं आपण. अरे माझ्या छातीचे आणि पायांचे इथे हिपहॉप झाले. अरे कुठे फेडाल हिपहॉप. अजू अहो बघा ना. बघतो आजोबा. ओ आजोबा अजू आजोबा टॅब्लेटच्या गोळ्या अजू अहो हे गेले वाटतं. एक मिनिट हा. अहो यांचा श्वास बंद आहे. अहो हे काय हे बघा तुम्ही रडू नका प्लीज. तुम्ही इकडे या प्लीज. हे बघा ऐका ना हे बघा मी हे मुद्दाम नाही केलं. ऍक्च्युली मी डॉक्टर नाही आहो.
हे माझ्या मित्राचं क्लिनिक आहे. तुम्ही आलात, तुम्ही मला आवडलात म्हणून मी हे नाटक केलं थोडं, पण हे मी जाणून बुजून नाही केलं. शपथ मला वाचव. माझी काही चूक नाहीये. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर हा माझ्या भोया भाबड्या नातीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करतोय. हे बघ, गेली 35 वर्षांना योगा करतोय मी. सलग 5 मिनिटं श्वासाचा रोखून धरू शकतो मी. हिला फसवतो. तुम्ही आला जाता. तू गेलास कामात. तू कामात गेला जाता. एक मिनिट मारा तुम्ही मला मारा, पण ते भीमा काका कसे पडले ते सांगा नाही का? अरे वेंदळा भीमा आमचा गेला बाथरूम मध्ये आणि याचा पाय डॉक्टरला सोडत नाही. वा वा, अतिशय रंगतदार परफॉर्मन्स झाला, अगदी तुझ्या ड्रेस सारखा. जोरदार टाळ्या. बघूया आपल्या सरपंच काय म्हणतात. अलकाताई. प्रियदर्शनी, तुझं लाजणं, तेजसचं लाजणं अप्रतिम, मजा आली. विशेष करून पॅडीबद्दल बोलेन. पॅडी कमाल आहे. सुपर्ब खरंच सांगते. तुला सलाम आहे. अरे तू किती वेळ ते बेरिंग ठेवलं होतं, असं वाटलं आता पॅडी सरळ होईल की नाही. खरंच असं वाटायला लागलं होतं. कमाल आहे एवढा बॉडीचा बॅलन्स ठेवणं. आणि पॅडी गेल्या वेळी पण तू ते हमालाचं स्किट एवढं अप्रतिम केलं होतंस, तसंच आजचंही स्किट तुझं अप्रतिम झालेलं आहे. पॅडी, तुला मनापासून सलाम करते. 11.5 गुण. वा वा वा. प्रसाद दा. खूप गोड होतं स्किट. खूप छान वाटला परफॉर्मन्स. तेजस, तुझा अपीअरन्स खूप छान आहे. आणि प्रियदर्शिनी, तू खरंच खूप गोड दिसतेस स्टेजवरती. आणि तुझी खळी पण खरंच खूप सुंदर आहे. तुझा आवाज खूप छान आहे. मुळात सुंदर दिसणारी आणि सेन्स ऑफ ह्युमर असणाऱ्या अशा मुली खूप कमी दिसतात. तुझ्याकडे बघून लोकांनी शिकलं पाहिजे पॅडा, की झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असतं. क्या बात. वा. मजा आली, खूप मजा आली. मिळालेले आहेत 10 गुण. मंडळी, एकदा काडीमोड होऊन देखील पुन्हा एकदा बोहल्यावर चढायची तयारी करणाऱ्यांची अवस्था तुमच्या समोर घेऊन येत आहेत. कोणताही विनोदाचा उत्सव आनंदमय करणारी हास्य शहनाई विशाखा सुभेदार आणि कोणतं वाद्य वाजतंय हे न कळूनही अत्यंत वेगात वाजणारं आणि डोलाला लावणारं हास्य संबळ अंशुमन विचारे. अशी तासन तास वाट बघणारा मूर्खपणा अक्षरशः. नाही, तुम्हाला सांगतो, या बायकांना वाटतं की लग्न करणं ही फक्त पुरुषांची गरज असते. माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी सुद्धा मी असं तासन तास वाट बघायचो. पण वेळेवर येईल ती सुष्मिता कसली हो. सुष्मिता म्हणजे माझी पहिली बायको. 3 वर्षापूर्वी मला सोडून देवाच्या घरी गेली. ओ सो सॉरी. नाही, देवाच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी. तिच्या माहेरचं आडनाव देव, सुष्मिता देव. तशी गेली. मला काय फरक नाही पडत. मी 3 वर्षात फोन पण नाही केला. मस्त एन्जॉय केलं. 3 वर्ष धमाल आनंदात दिवस काढले. पण आता त्या आनंदाचा एक कंटाळा आला. एकट्याने किती दिवस काढणार ना. कोणतरी जोडीदार असावं असं वाटतं नाही. म्हणून लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे रमा आणि मी आज पहिल्यांदा भेटतोय. आता ही बाई वेळेवर आली तर भेटू, नाहीतर पुन्हा दुसरी वेळ घेऊन भेटू. काय करणार, मला पण चॉईस नाही ना. गरज म्हणताला अक्कल नसते. अगदी बरोबर आहे. हा जो चेहऱ्यावर आता गरज असलेला माणूस दिसतोय ना, त्याची जी अवस्था आहे ना, तीच माझी अवस्था आहे. आमच्या दोघांची गोष्ट एकच आहे. मीही घटस्फोटीतच आहे. पण पुन्हा एकदा आत्महत्येची बोलणी, म्हणजे लग्नाची बोलणी करायला आली आहे. तसा बरा दिसतोय रे. आपण बघू. हे काय जे आहे ते आहे. हाय, हाय, मी रमा. मी रमाकांत. अय्या, सेम्पिंग. काय 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 म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे रमाकांत. नाही, मी रमाकांत आहे. तुम्ही रमा आहात ना. अहो नाही, माझं पण तेच आहे. रमा माधवकांत आडनाव रमाकांत. चांगलं आहे. मी हे ठिगळे मॅट्रिमोनीमधून आलोय. सेम पिंच. आता काय झालं? मी पण ठिगळे मॅटर्निटी होम मधून आले. सॉरी,
मेट्रोमोनियो मध्ये आली आहे. नाही पण ठिगळे मॅट्रिमोनी म्हणजे खूपच विनोदी नाव वाटतं नाही. अहो विनोदी कसं अप्रोप्रिएट आहे. अच्छा. म्हणजे बघा ना, एखाद्याचा संसार फाटका असतो, आयुष्य फाटकं असतं, त्यांना बरोबर ठिगळ लावून शिवून देण्याचं काम करतात ते ठिगळे, नाही का? काय सेन्स ऑफ ह्युमर तुमचा. थँक्यू. ग्रेट. किती वर्ष झाली तुमच्या ठिगळ्याला? आय मीन सॉरी, डिवोर्सला किती वर्ष झाली? ऍक्च्युली डिवोर्सला 3 वर्ष झाली. आणि तुमच्या? 3 वर्ष. सेम पिंच. हो काय काय करताय सारखं? दोघांना पण 3-3 वर्ष झाली. कमाल आहे माहिती. डिवोर्सला 3 वर्ष झाले, लग्नाचा तिसरा वाढदिवस असल्यासारखं काय हसताय तुम्ही? नाही तसं नाही, म्हणजे सॉरी हा, तुम्ही गैरसमज नका करू घेऊ. नाही, बरोबर. ऍक्च्युली ही सेम पिच म्हणायची माझी सवय अगदी लहानपणापासूनची. हो. काही साम्य आढळलं की लगेच सेम पिच हो. असं. नाही दुखतंय पण ते सॉरी. चांगलंय. पण काय आयुष्यात असे चढ उतार येत असतात हो. हो. लग्नाचं एकदम कसं काय ठरवलं? नाही ऍक्च्युली 3 वर्ष मस्त मजेत आनंदात घालवली. मग आनंदाचाही कंटाळा आला हो. म्हटलं, चला लग्न करून टाकू. एक मिनिट तुम्ही काय मला टाइमपास म्हणून इथे बोलवलंय? नाही. हॅलो, लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? आणि 1 मिनिट, मी तशी मुलगी नाहीये प्लीज. अहो तुमची नाही, माझी नाही, मनाची नाही, जनाची तरी लाज बाळगा ना. म्हणजे तुम्ही कुठल्या अंगाने मुलगी दिसताय? अरे माणसा, मुलगी म्हणजे स्त्रीलिंगी या अर्थाने म्हणते मी. नाही मला माहितीच आहे मी आता मुलगी दिसत नाही, पण आमचा डिवोर्स झाला तेव्हा अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसायचं मी. पण डिवोर्स नंतर काय काही कामच उरलं नाही. म्हणून महाराष्ट्रातलं शेंगांचं पीक संपवायचं ठरवलं वाटतं. नाही तसं नाही, म्हणजे ठरवलं ना लग्न करायचं, ठरवलं ना नक्की? हो ठरवलं, म्हणून तर आली इकडे. हो. बसा ना, आपण बसून अरे बोलूया. खरंच की. प्लीज 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 बसा. थँक्यू. ऍक्च्युली आपण मुद्द्याला हात घालूया का? म्हणजे कसं, आता आपण लग्नाची बोलणी करायला इथे आलेलोच आहे. हो. आता हे आपलं काही पहिलं लग्न नाही, त्याच्यामुळे वय, शिक्षण, गाता येतं का, शिवण क्लास वगैरे हे असले फालतू प्रश्न विचारण्यात काही हो, अर्थच नाही, नाही. बरोबर. स्वयंपाक जमतो का वगैरे हे विचारण्यात काही अर्थच नाही. तुमचं लग्न का मोडलं हे विचारलं तर काही हरकत नाही ना? हो, म्हणजे आपण मुळात ते बोलायलाच हवं नाही का? म्हणजे तुमचा डिवोर्स कशामुळे झाला? तुमच्यामुळे की त्यांच्या? त्याच्यामुळे, अर्थात त्याच्याचमुळे. हो, म्हणजे अपघात झाला की चूक समोरच्याच माणसाची असते. नाही असं नाही, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय म्हणजे? प्रॉब्लेम म्हणजे कटकट, प्रचंड भांडणं, सतत त्रास, हे चुकलं ते चुकलं, सतत चुका करत राहायच्या. आणि मग सॉरी रमा, कंटाळा आला होता मला. सॉरी कंटाळा, कटकट, नुसती चिडचिड, भांडणं. बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोलला. किटकिटचा गजर झाला की डोकं फिरतं. नाहीतर काय हो, आउट होतो डोकं, आउट. नाहीतर काय. तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि नेमकं त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. म्हणजे जनरली कॉर्पोरेट ऑफिसला तुम्हाला माहिती आहे प्रचंड काम असतं, पण नेमकं त्या दिवशी बॉसने असं सांगितलं हे सगळं पूर्ण करायचं. आणि मग जेव्हा सगळं करून निघालो ना, तर गडबडीत माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. मला कळलं नाही, मला मेसेज करता आला नाही हो. घरी पोहोचलो गिफ्ट घेऊन, तर मुलगा झोपलेला. आता माझी काही चूक आहे का सांगा ना? पण बायको लगेच सुरू, मुलाच्या वाढदिवसाला येता आलं नाही, राडे केले, राडे, भांडणं सगळी, ह्या त्या, डोकं आऊट झालं माहिती माझं. 1 मिनिट, राडे केले म्हणजे बरोबर आहे ना तिचं. नाही बायको एवढी अपेक्षा करणारच नाही, पण नाही, साहजिक आहे हो. आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या नवऱ्याने आपल्याला सोबत करावे, यात तिचं काही चुकलं नाही. आणि आम्हा बायकांना म्हणजे घर, नवरा, पोरगो, संसार या व्यतिरिक्त काही विश्वास नसतं. तुम्हाला कसं मित्र असतात उंडारायला, आमचं तसं नसतं ना. पण कमाल आहे तुम्हा पुरुषांची, म्हणजे काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचला नाही. डिस्गस्टिंग. ठीक आहे. हे जर एका बाईकडनं झालं असतं, बापरे केवढा गाजावाजा केला. डिस्गस्टिंग. झाली ना, माझी चूक झाली. अरे पण अजून भर म्हणून तिने काय केलं, मी आणलेला केक कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला. काय? केक कचऱ्याच्या टोपलीत फेकला? हो ना. मी तर कचऱ्याची टोपलीच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर ओतली होती. काय बोलताय? ओ राग भयंकर. माझ्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही, म्हणजे आमच्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही. नॉनसेन्स. नाही म्हणजे तो केक टाकल्यानंतर माझं डोकं फिरलं. मी म्हटलं 2 दिवस मी जेवणार ना, पण तुम्ही टोपलीच टाकल्या म्हटल्यानंतर तो निघून गेला असेल ना. छे सॉरी म्हणत होता. चूक त्याची आहे, सॉरी तरी म्हणायलाच पाहिजे. सॉरी दिवसभर तेच. मला ना तुम्हाला सांगू, या सॉरीचा इतका कंटाळा येतो ना, बराच वेळा विचार केला जाओ सरळ माहेरी निघून. पण नाही, मी माहेरी गेले की लगेच त्याची आई आणि नणंद घरी येतात, ठिय्या मांडून बसतात. मग काय, हा मॉलमध्ये जा, त्या मॉलमध्ये जा, ह्या खरेद्या करा, त्या उधळपट्टी पैशाची. नुसत्या लुटतात तो माझ्या नवऱ्याला, दोघी नुसत्या लुटायच्या. अरे पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? मला एक गोष्ट कळत नाहीये, तो त्यांचाही मुलगा आहे ना. आणि वर्षाचे 12 महिने नवरा नावाचा बैल बायकोच्या दावणीला बांधलेला असतो की नाही. मग पोळ्याच्या दिवशी आईला बहिणीला वेळ दिला तर प्रॉब्लेम कुठे आहे? नाही म्हणजे
त्यांचं लाईफ आहे की नाही, म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं की नाही, मग तो वेळ द्यायलाच पाहिजे ना त्यांना. प्रेम करा ना, मला काहीच म्हणणं नाहीये, प्रेम करावं. मग? पण त्या आईनं आपल्या मुलाचे कान कशाला भरावे बायको विरोधात? नाही. माझी सासू तेच करायची. नाही, एवढं त्या नवऱ्याला दिवसभर आई 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 करायचं असतं ना, मग कशाला लग्न करायचं? आईच्या पदराला लटकायचं ना, कशाला पाहिजे बायको? हेच बोलायची माझी बायको, डोकं आऊट व्हायचं नुसतं. पण मागच्या वेळी कहर केलं हो. माझ्या बायकोनं आईच्या पायात पाय अडकवून तिला पाडलं माहितीये. हाय बापरे, हे भयंकर आहे, हिंस्र. म्हणजे? अरे डेंजर आहे. माझं आणि माझ्या सासूचं पण भांडण व्हायचं, पण मी नाही असे वागले कधी. तेच ना. म्हणजे पायात पाय वगैरे टाकून मी नाही पाडलं त्यांना. एकदा मी चुकून अंगावर बसले त्यांच्या. काय मी पडलेच हे चुकून. अहो, हे जास्त भयानक आहे. माझं काहीच नाही, एकदम जास्त भयानक आहे. नाही, ते थोड्याशा दबल्या होत्या. पण थोड्याशा काय मेल्या असतील, मला ऐकून श्वास कोणतोय आता हे सगळं ऐकून. काय तुम्ही बोलताय? नाही, पण तुम्हाला सांगतो काय, मी सांगितलं ना, हे असं वागतात ना बायका म्हणून पुरुषांचे डोके फिरतात. म्हणजे? पण मी शेवटी गेमच केला. मला काय, कसला गेम? आई का बदला आई. म्हणजे आमची फॅमिली पिकनिक गेली होती महाबळेश्वरला. तिथे मी सासूबाईनं म्हटलं की जरा घोड्यावर बसा, मस्त एक राऊंड मारा. घोडेवाल्याला डबल पैसे दिले, म्हटलं उधळव घोडा, तो उधळव, चांगला फिरो, पितो हिला चांगली. तो पिदावतोय. आमच्या सासूबाईंचा जीव वर खाली, त्या ओरडतायत. मी आपलं कमान सासूबाई, कमान कमान कमान, बायकोला ऐकू जाऊन म्हणून त्याच्या कानात जाऊन कमान कमान सासूबाई, ती पण टाळ्या वाजवते. अशी जिरवलेली काय विकृत माणूस आहे हा. का? काय विकृती ही? स्वतःच्या बायकोच्या आईला हा असा त्रास देतात. एक सेकंद. शी 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 शी. नाही, माझ्या नवऱ्याला पण माझ्या आईचा प्रचंड त्रास व्हायचा, म्हणजे त्यांनी दोघांचं पटायचं नाही, पण त्यांनी असा त्रास नाही कधी दिला. हे भयंकर विकृत आहे, तुम्ही जे वागलात ते विकृत. अच्छा, तुम्ही वागता ते विकृत नाहीये. तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती त्रास दिला आताच तुम्ही सांगितलं ना. बरं बरं, आता मी काय म्हणते, आपल्याला आपल्या चुका कळल्याच आहेत, तर आपण मागचं सगळं विसरून जाऊन आपण जरा पुढे जाऊया का? म्हणजे नाही, पण कसं आहे की मागे जे काय घडलं ते एकदा कळलं पाहिजे ना. उगाच हिस्ट्री रिपीट नको ना. आणि मला आधीच्या किटकिटी परत नको आहेत प्लीज. हा, माझं पण तेच म्हणणं आहे. म्हणजे नाही, आणि मला सांगा, आता प्रत्येकाला मित्र हे असतातच ना. हा, म्हणजे असतात की सुरुवातीला मित्र असतातच. नाही, पण मला आताही आहेत मित्र. आताही मित्र आहेत मला. चांगला मन मिळव स्वभाव आहे माझा, त्यामुळे मित्र आहेत मला. गुड. आणि त्यात मित्र जमल्यानंतर पार्टी धमाल मजा मस्ती होणारच ना. आणि 31 डिसेंबर म्हणजे आमच्या हक्काचा दिवस हो. आमच्या हक्काचा दिवस. आमची पार्टी ठरलेली. बायको माहेरी गेली होती. 2 तारखेला ते म्हणाले, 2 जानेवारीला. आम्ही धमाल करतोय, मजा मस्ती करतोय. ही सकाळी 6 वाजता 1 जानेवारीला हजर. मग काय बघते तर काय, मित्र पडलेला, 3-4 ठिकाणी रांगोळ्या पडलेल्या, तिकडे धुडगूस सगळं. आता असणार ना, काय करणार ना. मी म्हटलं कशाला आलीस तू? सरप्राईज द्यायला. आणि हिला सरप्राईज झालं स्वतःला. राडे झाले आमच्या तिकडे. मला सांग, बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? अरे नाही, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे की नाही? कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कसलं स्वातंत्र्य? म्हणजे मुळात माझ्या नवऱ्याने असं मित्रांना वगैरे बोलून घरात जर असा धांगडधिगा घातला असतं तर मला चाललंच नसतं. माझी परमिशन घ्यायला हवी ना. म्हणजे नाही, मला चालणारच नाही असं. नाही सगळं माझे मित्र आहेत, ते येणारच घरी. नाही, मला चालणार नाही. 1 मिनिट, मला अजिबात चालणार नाही. चालणार नाही म्हणजे? मला नाही असं मित्र. अहो, माझी बायको बरी आहे, म्हणजे तिला सहन व्हायचं नाही, पण माझ्या मित्रांचं सगळं करायची ती. नाही, मग तुमच्यापेक्षा माझा नवरा बरा. त्यांनी नाही असं मित्र कधी दारात आणले. त्यांनी नाही मला त्यांच्या कब्बशाच्या उचलायला लावल्या. सॉरी, आम्ही जे काय पार्ट्या बिर्ट्या हॉटेलमध्ये, असं घरात वगैरे नाही. म्हणजे नातेवाईकांचं करायचंय, पण मित्र एवढा कुठला वेळ? नाही, असू दे, पण माझी बायको नक्कीच बरी होती. तुम्ही हे नाही, बोलू माझा नका. नवरा जास्त चांगला होता तुमच्यापेक्षा. तो कधी असं वागला नाही. ऐका ना, आपण ऑर्डर देऊया का काहीतरी? नाही, कसं आहे, भांडणं किटकिट हे सगळं आपल्या दोघांच्या आयुष्यात घडून गेलेलं आहे. कसं आहे, नवीन नातं तयार करायचं, नवीन नात्यात प्रवेश करायचं, तो स्वच्छ निर्मळ मनाने केलेलं बरं असं मला वाटतं, नाही का? हॅलो रमा. हा, नाही म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. म्हणजे स्वच्छ निर्मळ मनाने विचार करायलाच हवा. हो ना. पण मग त्यासाठी नवीन नात्यात कशाला प्रवेश करायचा? म्हणजे जुन्याच नात्याचा नव्याने विचार करायला हवा, नाही का? चुकलं माझं. म्हणजे तुम्ही जसं तुमच्या बायकोला वागवायचा तसं माझा नवरा नाही मला कधी वागवायचा. नाही, सॉरी, ऍक्च्युली म्हणजे नाही, सॉरी. ऍक्च्युली सॉरी तुम्हाला नाही, मला त्याला म्हटलं पाहिजे. दिलीप, मला त्याला फोन केला पाहिजे. ऐका ना. सॉरी. हॅलो हॅलो, ऐका ना, मी काय म्हणतो, ऐकायला दोन. अरे गेली.
हिच्यापेक्षा माझी बायको बरी आहे, म्हणजे काही न बोलता सहन करायची सगळी. हे काय लगेच गेली. ती कधी मला बोलली नाही, माझ्या आईला कधी त्रास दिला नाही. ही आपलं मी पण मूर्ख आहे, 3 वर्ष तिला कॉन्टॅक्ट पण केला नाही. हॅलो आय मीन सुष्मिता, कशी आहेस? आपल्या त्या हॉटेलला परत भेटूया एकदा. नाही, मी टेबल पण बुक केलं आणि ऑर्डर पण दिले तुझ्या सगळ्या आवडत्या पदार्थांची. आता रडतेस कशाला? आय लव्ह यू. वा 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 वा, अतिशय उत्तम विषय, अतिशय उत्तम शेवट आणि अतिशय उत्तम सादरीकरण. मस्त, जोरदार टाळ्या. अलकाताई, तुम्हाला कसं वाटला हा ऍक्ट? हास्य जत्रेत अशा प्रकारचं स्क्रिप्ट होऊ शकतं यावर विश्वासच बसत नाही. अप्रतिम विषय होता, खूप छान मांडला होता. एवढी सुंदर नाती अशी उलगडत गेली दोघांच्याही याच्यातनं. म्हणजे आपल्याला फार माणूस जवळ असलं की त्याची कटकट वाटते. नवरा बायकोंच्यामध्ये असं होतं, त्याची किंमत वाटत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती लांब जाते तेव्हा आपल्याला कळतं की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असते. खरंच एवढं इन्व्हॉल्व्ह व्हायला झालं. मला तर वाटत होतं आपण कुठल्या तरी एखाद्या फिल्मचा सीन पाहतोय की काय. खरंच अप्रतिम. विशाखा, अंशुमन, मस्त, मजा आली. खूप इन्व्हॉल्व्ह झालो होतो. सुपर. प्रसादा, मला या मंचावरचं आजपर्यंत तुमच्या दोघांचं आवडलेलं हे सगळ्यात मस्त स्किट आहे. वा वा वा. मला हा अटेम्प्टच खूप आवडला. मला हे डेअरिंग खूप आवडलं की सतत करून आपण हसलोच पाहिजे असं काही नाही आहे. बारीक बारीक हसण्यातून सुद्धा बोचरे चिमटे काढत जर आपण शिकवत गेलो समोरच्याला तर ते फार मोठं काम आहे. आणि ते पेलणं ह्याच्याकरता खूप जबरदस्त ताकद असलेले नट लागतात आणि ते तुम्ही दोघं आहातच. अप्रतिम. वा वा, थँक्यू. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार जाणून घेण्याची. आणि ह्या निकालासाठी मी दोन्ही सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. खरं तर आज सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस सुंदर होते. म्हणजे आम्ही आधी पहिलं कालचे जेव्हा एपिसोड पाहिले तेव्हा वाटलं आज यांच्यापैकी कोणाला तरी जाईल जहागीरदारी. पण आजचा एपिसोड पाहिल्यावर आम्ही दोघांनी मिळून एक जोडी ठरवली आहे. शिवाली परब आणि गौरव मालांडकर. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12.